नमस्कार, मी विक्रांत जोशी आणि ऑफ द रेकॉर्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. जून महिन्यात अजिबात पाऊस नव्हता. आपण सगळे पावसाची वाट बघत होतो आणि जुलै महिन्यात पहिल्या 7-8 दिवसात एवढा पाऊस पडला की आता पूर्ण जुलैभर पाऊस नाही पडला तरी चालेल. सगळे आपले तलाव भरले गेलेले आहेत ऑलमोस्ट जेवढं, आणि रेकॉर्ड पाऊस आपल्या मुंबई शहरात आणि महाराष्ट्रात झाला. पण असं प्रार्थना अजिबात नाही करूया की जुलैमध्ये पाऊसच नाही पडला पाहिजे, पाऊस होऊ द्या, पाऊस पडू द्या बाबा. पण या पावसाच्या दरम्यान काही घटना घडल्या. त्यात एक घटना होती मिसिंग लिंक, जो मुंबई आणि पुण्याला जोडतो, जो आपल्याला घाटाचा त्रास वाचवतो. त्या रस्त्यात एका भोगद्याच्या बाहेर दरड कोसळली. माझे शब्द प्लीज एकदा परत ऐका. दरड भोगद्याच्या बाहेर कोसळली, भोगद्याच्या आत नाही कोसळली. हे एक नॅचरल कॅलॅमिटी आहे. ठीक आहे, तुम्ही परदेशात जेव्हा आपण जातो, सगळे आपण जेव्हा घाटातनं प्रवास करतो किंवा तिथेही आपण जर भोगद्यांच्या बाहेर निघालो तर आपण बघतो की सगळीकडे ते नेट लावलेले असतात, कारण नॅचरल कॅलॅमिटी कुठे पण होऊ शकते. तर ती नेट लावलेली असते की बाबा दरड कोसळली तर कोणाच्या गाड्यांवर नको, कोणी मेलं, जीवितहानी नाही झाली पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली इथे ती नेट नव्हती कदाचित, म्हणून ती दरड कोसळली आणि मग ते पाणी, आपण सगळ्यांनी तो व्हिडिओज बघितलेला आहे. नेटिझन्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, ज्या कोणाला देवेंद्र फडणवीस किंवा भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवारांचं सरकार आवडत नाही, त्यांनी या प्रकरणाला पूर्ण वेगळाच टर्न दिला. वेगळा टर्न म्हणजे त्यांनी सांगितलं मिसिंग लिंकच बोगस आहे. 7,000 कोटी खर्च करून देवेंद्र फडणवीसनी हा प्रोजेक्ट बोगस करून टाकला. आणि मग तर ॲज युजल ट्रोलिंग सगळं सुरू झालं. काल देवेंद्र फडणवीस हाऊसमध्ये आले, विधानभवनात. आम्ही विधानभवनाला हाऊस म्हणतो. खालच्या सभागृहात विधानसभामध्ये उत्तर देताना देवेंद्र फडणवीस, मी त्यांना एक लहानपणापासून ओळखतो, मी कधीच त्यांना ही भाषा वापरताना बघितली नाही, पण त्यांनी म्हणजे जशास तसं उत्तर दिलं काल. मला तर हे अग्रेसिव्ह देवेंद्र फडणवीस आवडले. खूप दिवसांनी त्यांना मी असं बघितलं, एवढं अग्रेसिव्ह होताना. शब्द त्यांनी जे काल भाडेके टट्टू, 1 कोटी म्हणजे खोटं बोलणारे जर मेले असतील तेव्हा एक हा पैदा झाला असेल, म्हणजे त्यांनी जी काल ती भाषा वापरली ती एका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला शोभणारी होती की नाही हे कोण विचारत आहेत? म्हणजे मला त्या नेत्यांचं नाव तुम्हालाही माहिती आहे, जे फक्त शिवराळ भाषा वापरतात नॉर्मल बोलताना सुद्धा. प्रेस कॉन्फरन्स तर सोडूनच द्या, प्रेस कॉन्फरन्समध्येही शिव्या जातात. आता जसा त्याचा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी काल माझ्या ॲज पर मी परफेक्ट उत्तर दिलं. तुम्ही हा मिसिंग लिंक, अख्ख्या भारताचं लक्ष त्या दिवशी त्या मिसिंग लिंकच्या प्रोजेक्टवर होतं, कारण वन ऑफ अ काइंड टेक्नॉलॉजी केली आहे ती. तो म्हणजे एका त्या आधारावर त्यांनी ते पूर्ण 2 पहाडांना जोडणं हे काही मजाक नव्हतं. इंजिनिअरिंग एक्सलन्स आहे ते. तुम्ही देवेंद्र फडणवीस काल काय म्हणाले, तुम्ही माझ्यावर टीका करा ना, माझ्यावर करा, माझ्या मंत्र्यांवर करा, कामांवर करा, पण अशी कोणतीही खोटी बदनामी करू नका ज्यात महाराष्ट्राचा अपमान होईल. तुम्ही टीका केलीच पाहिजे, म्हणा मी करतो. तुम्ही माझे कालचे म्हणजे व्हिडिओज, ब्लॉग्स वगैरे वाचत असेल, मी टीका करतो, मला नाही आवडत काही काही गोष्टी. पण देवेंद्र फडणवीस काल त्यांनी ते बोलून गेले. आणि बाय द वे ती दरड बाहेर कोसळली, ती मिसिंग लिंकमध्ये. उलट देवेंद्र फडणवीस म्हणाले आपल्या भाषणात की अहो, जे लोक दरड कोसळल्यानंतर त्या टनेलमध्ये म्हणजे भोगद्यामध्ये अडकले होते ते तिथे जास्त सुरक्षित होते, कारण त्यांनी ते काहीतरी इमर्जन्सी बटन वगैरे दाबलं किंवा कॉल केला तर 3 मिनिटात क्रेन आल्या. अवघ्या 18 तासात तर ट्रॅफिक परत सुरू केला त्या तिथल्या अधिकाऱ्यांनी सगळं करून. ठीक आहे ना, नॅचरल कॅलॅमिटीवर कोणाचा हात नसतो, गव्हर्नमेंटचं काही. केवढा पाऊस पडला मुंबई. पण मला मुंबईचंही कौतुक करायला पाहिजे अश्विनी भिडेंचं, ताईंचं, की मुंबई तुंबली नाही. आणि जेवढं अश्विनी भिडेंचं क्रेडिट आहे तेवढंच क्रेडिट मागचे माजी म्युन्सिपल कमिशनर भूषण गगराणींना क्रेडिट आहे. सगळ्या ॲडिशनल कमिशनरला आणि एंटायर BMC स्टाफला क्रेडिट आहे त्यांनी जे कामं केली आहेत या पावसाळ्यासाठी. ठीक आहे, थोडंफार ते प्रकरण मी परत लाईटली घेत नाही. मॅन्युअलमध्ये माणूस पडून त्याचा मृत्यू झाला आणि झाड पडून लोक मेले त्याच्यात तर. पण अश्विनी भिडेंनी ते धरून लावलं आहे आता.
मी त्याच्यावर येतो अश्विनी भिडेंवर. पण हे देवेंद्र फडणवीसांनी फार अप्रतिम उत्तर दिलं, मला तर आवडलं. ॲज अ कॉमन मुंबईकर अँड पत्रकारांनी सुद्धा ते म्हणाले कसे आणि मी सोडणार नाही देवेंद्र फडणवीस म्हणाले असे ट्रोल करणाऱ्यांना. तुम्ही महाराष्ट्राची बदनामी नका करू ना. आणि ते खोट्या बातमीवर कोणतेही व्हिडिओ बघून व्हिडिओवर जे सत्य आहे ते सांगा ना. अहो दरड बाहेर कोसळली त्या बोगद्याच्या बाहेर. हां, ट्रॅफिक नॅचरल मुवमेंट आहे. पण ॲट द सेम टाईम देवेंद्र फडणवीसांनी आता आपल्या अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे की अरे जसं परदेशात आपल्या लोणावळा खंडाळा घाटात दिसतं, पण ते नेट लावतात त्या पहाडाला. ते नेट लावल्या जर कधी दरड कोसळली तर नेटमध्ये सडकतो ते दगडं वगैरे, आपल्या गाड्यांवर येत नाही मोठमोठे. तर ते त्यांनी सांगितलं पाहिजे. दुसरा मुद्दा अश्विनी भिडे, मी तुम्हाला सांगत होतो छान काम करत आहेत. मी परवाची त्यांचं प्रेस कॉन्फरन्स बघितली. ते म्हणाले की ते ब्रेव ऑफिसर आहेत. त्यांनी सांगितलं की मी एक्सेप्ट करते की काही काही चुका आहेत आमच्याकडे, कुठे काही काही क्षेत्रांमध्ये आम्हाला काम करावं लागणार आहे. मॅक्रो लेवलवर आम्ही बघितलं म्हणजे मॅक्रो लेवल म्हणजे वरतून आम्ही सगळं छान सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स दिले. पण नेमकी जिथे हे जे असे काही मृत्युमुखी पडले लोक मॅन्युअलमध्ये जाऊन म्हणजे त्या गटारीत पडून त्या सगळीकडे आता मी लक्ष घालणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो जर अश्विनी भिडे म्हणाल्या तर त्या लक्ष घालतील, तुम्ही बघाल. आणि दुसरं मग त्यांचा मी काल तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल पॉडकास्ट आला आहे. राज शमानी खूप मोठा माणूस आहे, राज शमानी पॉडकास्टर इंडस्ट्रीमधला. आणि तिथे अश्विनी त्यांची मुलाखत होती. 2-3 तासाची मुलाखत दिली आहे ताईंनी. आणि त्या 3 तासात मी फक्त 1च तास बघू शकलो सकाळी, कारण मला निघायचं होतं कामावर. तर त्या 1 तासात मॅडमनी पहिले 5 मिनटं ते इंट्रोडक्शन वगैरे, म्हणजे ज्यांना BMC वगैरे कळत नाही की काय असतं BMC, काय अधिकार आहेत BMCचे, त्यांना पहिला 1 तास तर जरूर बघावा. तुम्हाला कळेल BMC काय आहे, त्यांच्याकडे अंडरमध्ये काय काय डिपार्टमेंट येतात वगैरे. तुम्हाला फार सुंदर समजावून सांगितलं अश्विनी त्यांनी. पण 55 मिनटं मॅडम मेट्रोवर बोलल्या ना, म्हणजे पुढचे 55 मिनटं. म्हणजे मी तेच आज माझ्या एक्स अकाउंटवर लिहिलं आहे की मेट्रो वुमन जो किताब मी त्यांना दिला आहे, म्हणजे ॲज जर्नलिस्ट तुम्ही माझे मागचे ब्लॉग काढाल 2017-18चे की मेट्रो वुमन आहे आपल्या महाराष्ट्राच्या. आणि त्या मेट्रो वुमननी म्हणजे त्यांचं इतकं प्रेम आहे त्या मेट्रोवर आणि कारण त्यांनी तेवढी मेहनत घेतली आहे त्या प्रोजेक्टवर. आज जे पण आपल्याला काही दिसतं ते म्हणजे ऑब्व्हियसली MMRDAचे कमिशनर्स त्यातकालीन, BMC कमिशनर, पोलीस कमिशनर, मुख्यमंत्री, अर्बन डेव्हलपमेंट मंत्री, सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पण सगळ्यात जास्त मेहनत आणि असं आपल्या छातीशी जवळ ठेवणारा प्रोजेक्ट जर अश्विनी भिडेंना कोणता विचारला तर मेट्रो म्हणतील त्या. आणि ते पहिले 55 मिनटातच लक्षात आलं मला. इतक्या सुंदर त्या समजावून सांगायचं. पण अनफॉर्च्युनेटली मला कामाला निघायचं होतं. तर लोक आता तेही ट्रोल करतील, अरे या BMC कमिशनर आहेत, मेट्रोबद्दल कशाला बोलतायत एवढ्या. अरे बोलणार आहेत पुढचे 2 तास, बघा तुम्ही व्हिडिओ तो. तिसरा मुद्दा शास्त्री कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं शास्त्रीनगर हॉस्पिटल. त्यात एक पेशंट येतात, गर्भवती स्त्री येते आणि काहीतरी कॉम्प्लिकेशन आहे त्यांच्या डिलिव्हरीमध्ये. आणि त्या मागतात ते आणि त्या नातेवाईक मागतात आम्हाला निओनेटल ICU बेड हवा तुमच्या हॉस्पिटलमध्ये. अनफॉर्च्युनेटली या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये एकच बेड होता. आणि तिथे ऑलरेडी एक बाई आपल्या लहानशा मुलाला जन्म घातला, त्याचं काहीतरी रेस्पिरेटरी इश्यूज सुरू आहेत, त्याचे उपचार सुरू आहेत त्या बेडवर, म्हणजे तिथे त्या भरती झाल्यात. तर ते तिथले जे रेसिडेंट मेडिकल ऑफिसर आहेत त्यांनी म्हणालो की नातेवाईकांना म्हटलं की अहो आमच्याकडे तो आत्ता बेड नाही, पण तुम्ही या हॉस्पिटलमध्ये अगदी अशा जा. तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलचं नाव घेतलं त्यांनी आणि तिथे ताबडतोब तुम्ही केस दाखल करा, कारण यांना गरज आहे त्या निओनेटल ICUची. कुठून काय जणे एकनाथ शिंदे शिवसेना म्हणजे शिवसेना यांचे एक नगरसेवक येतात, रमेश म्हात्रे. आणि आपण सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितला असेल, बेदम मारतात त्या RMOला, डॉक्टरला तिथल्या. आणि ते तर मारतात, 2-3 चापटी मारतात. नंतर असे टिपिकल शिवसैनिक येतात आणि बेदम मारतात त्या डॉक्टरला. का? तिथलं कारण ऑब्व्हियसली मला माहीत नसेल, काही होऊन जातं ना बोलाचालीमध्ये, काही डॉक्टरही बोलला असेल तिकडनं, असं मी नाही म्हणत संपूर्ण यांचीच चूक असेल. पण मारणं एका डॉक्टरला, हे व्हायलन्स थांबलं पाहिजे. आणि मला अभिमान आहे, श्रीकांत शिंदेनी फार सुंदर दखल घेतली या प्रकरणाचं, ट्विट केलं. पण श्रीकांतजी माझी तुम्हाला एक विनंती आहे,
तुम्ही या, कारण आता तो डॉक्टर कुठे सापडतच नाही, तो इकडनं तिकडे लोकेशन्स बदलतो आहेत, कारण त्याला ते सतत धमक्यांचे फोन सुरू झाले असतील. तर तुम्ही या डॉक्टरला स्वतः भेटा, त्याला त्याचं सांत्वन करा, त्याला सांगा की बाबा असं काहीही होणार नाही तुला, आता तुझ्या कुठे, कारण त्या डॉक्टरनी आणि अजून 4 तिथल्या कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला अशी माझी बातमी माझ्याकडे आहे. एकतर तुम्हाला माहिती कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल, त्यात त्यांना किती तास ड्युटी करावी लागते, ते त्यांचं कामच आहे. पण असं मारहाण जर कोणी करत असेल या पुरोगामी महाराष्ट्रात तर आता चालणार नाही. तर शिखांची तुम्ही कठोर कारवाई करा. म्हणजे FIR वगैरे झालं ते सैनिकांना केसेसच्या सवयी असतात, काही फरक पडत नाही. उलट त्याचं निलंबन करा त्या कॉर्पोरेटरचं, आणि त्याला एक तुम्ही पायंडा आता रचून द्या की बॉस, व्हायलन्स आणि गुंडागर्दी हे चालणार नाही. तुम्हाला राग आला एखाद्या गोष्टीचा, तुम्ही पोलिसात जा, तुम्ही खूप मार्ग आहेत आपल्याकडे लॉमध्ये, तुम्ही यू टेक द कोर्स ऑफ लॉ, पण डोंट टेक लॉ इन युअर हँड्स. कोणालाही या जमान्यात मारणं, आणि 24-25 वर्षाचे पोरं असतात, ते कोणाला आवडेल 24-25 वर्षात तुम्हाला लोक 5-5 आणि तुमची चूक नसताना तुम्हाला मारतायत. एनिवेज, हे आजचे काही विषय होते. पण बॉस, मी तर मानलं देवेंद्र फडणवीसांना, काय उत्तर दिलं. असेच देवेंद्र फडणवीसजी राहो तुम्ही. थोडंसं म्हणजे अजून काही लोकांना या तुमच्या या स्टाईलची गरज आहे. बस एवढंच. इथेच थांबतो आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.